नमस्कार, मी गीतांजली लंगोटे माझ्या नवीन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा पाठीराखा एक चॅनल आहे आणि आता मी नवीन चॅनल काढले आहे। ह्याच्यामध्ये मी स्वामी मठात गेलं की त्यातील आरती आणि जे काही मला माहिती आहेत तर ते सांगण्याचा प्रयत्न करते। तर आज आहे 5वी माळ, पांढरी आहे साडी आणि याच्यामध्ये पांढरा आहे तर नाही घातली मी साडी, पण मी तुम्हाला सांगणार आहे की आज ललिता पंचमीचा योग आहे। तर प्रत्येक सणावाराला आपल्याला काहीतरी आध्यात्मिक कारण असतं ना, आणि हे आज ललिता पंचमीचा आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। आज नाही जर काही अडचण असेल, पाळी वगैरे असेल तर उद्याही करू शकतो तुम्ही। आणि जर सुतक असेल किंवा घरात बाळ वगैरे जन्माला असेल तर तशा वेळेस तुम्ही काही करू शकत नाही, म्हणजे विटाळ वगैरे असेल तर तेव्हा करू शकत नाही। फक्त काय करायचं आहे, छोटासा उपाय, मी काही जास्त लांबणीवर सांगणार नाही आहे। आपल्याकडे छोटे बाळ असो किंवा मोठे असलं, तो बाहेरगावी असेल तर त्यालाही आपण हे सांगू शकतो। तर जिभेला हनी घ्यायचं आहे। हनी म्हणजे मधामध्ये आपलं सोन्याचं काय ते काठीने करायचं असतं, ते कला कशाची म्हणतात, ते काठी एक दर्भाची काडी विकत आणायचे। जर ते नसेल तर हे सोन्याचं कानातलं असेल तर त्याच्याही मागची दांडी धुवून ते हनीमध्ये बुडवायचं आणि बाळाला बीज मंत्र आहे महालक्ष्मी सरस्वतीचं, एम लिहायचं एडक्याचा काढून, त्याच्यावर एक काना आणि टिंब द्यायचं, एम लिहायचं, काना एक मात्रा एडक्याचं काढायचं आणि एक मात्रा असणं, एक काना का मलाच कन्फ्युजन झालंय, एक काना एक मात्रा द्यायचंय, मात्रा देऊन टिंब द्यायचे, एक मात्रा देऊन टिंब द्यायचे। तर अशा पद्धतीने आहे आजचा छोटासा उपाय। जर आज जमलं नाही तर उद्या देखील करू शकता संध्याकाळच्या टायमेला। आता माझी मुलगी ट्युशनवरून येणार आहे, मी करणारच आहे। आणि कन्यापूजन एक करायचं आहे सर्वजणांना। कन्यापूजन कसं करायचं आहे, पहिला पाय धुवायचा आहे। तुम्ही ना 8-9 रुपयांचं 9 रुपये आपण एका सवासनीला पण बोलू शकतो, अष्टमीला उपाय हा मिळतंय की नाही बघा। आणि जरी कुमारिका नाही भेटलं तरीही मंदिरात असतात कुमारिका, तिथे आपण केळी देऊ शकतो, मिठाई नेऊ शकतो, आता इतके मिठाई आहेत। आणि मुलांना ॲपल देऊ शकतो, खूप छान छान प्रकारचे मिठाई आहेत, किंवा रसगुल्ला देऊ शकतो, आपल्याला काय देऊ वाटतं ते देऊ शकतो। आणि घरी जर बोलवायचं असेल, आपल्याला जेवण करणं होत नसेल तर त्याच्यामध्ये दुधामध्ये केशर घालायचं, नॉर्मल दूध, हळद कुंकू लावायचं आणि आपल्याला काय गिफ्ट द्यायचं आहे ते द्यायचं। तर जसं काय मेहंदी कोन, नेल पेंट, कानातले बांगड्या, असं काय वही किंवा पेन्सिल द्यायचं। पहिला तिला बोलवलं, पाय धुवायचं आणि तिच्या दोन्ही पायावर स्वस्तिक काढायचं आहे। आणि ज्यांना ड्रेस द्यायचं आणि हळदी कुंकू लावून आपण तिला जेवण देऊ शकतो किंवा दूध देऊ शकतो। आणि जर आपल्याला सगळ्यांना 9 रुपयातले म्हणजे तर असे काही ना काही आहेत, असं 8 वर्षाची असेल तर संपत्ती प्राप्त होते, 9 वर्षाची असेल की ती 10 वर्षाची असेल तर सर्व विद्या प्राप्त होते, असे काय आहेत ते त्या वयानुसार आपल्या कुठल्या वयाच्या मुली मिळते त्याच्यानुसार तुम्ही करू शकता। आणि माझ्या चॅनलला, हे नवीन चॅनलला प्लीज सपोर्ट करत जावा, एक लाईक करत जावा। आणि आणखीन एक उपाय लास्टला काय करायचं ते सांगणारच आहे। तत्पूर्वी जे व्हिडिओला नवीन पाहत आहेत ते प्लीज ताई भाऊंनो प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबल्यामुळे तुमच्या पर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल। तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा। आणि कमेंटमध्ये आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका। उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब
श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. असं खूप मनापासून करायचं. आणि प्रत्येकाची श्रद्धा भक्ती असते. काही जण अनवाणी म्हणजे चप्पल न घालता करत आहेत. पण आता कसं मी दवाखान्यात जाते, परत आपल्याला वॉशरूम आलं की कसं तर किळस वाटून उपास करणं म्हणजे व्रत तर चालू असतंच आपलं, पण किळस वाटून एक प्रकारचं अनवाणी चालणं त्याच्यात काही तथ्य नाही. तर त्यामुळं मी माझी श्रद्धा ठेवत आहे, भक्ती ठेवत आहे आणि चप्पल घालत आहे. आणि काही जण एक टायमीचं करत आहेत फराळ सोडायचं, 1 टाइम 2 टाइम. आपली भक्ती आणि आपलं केवढं सहन होतं आपल्याला, बाहेर वगैरे जात असतो आपलं काम, त्याच्यानुसार करायचं. आणि आणखीन लास्टचा उपाय सांगणार होते. तर नारळे फळ आहे, तर नारळाची पण आपण तिला ओटी भरू शकतो त्या कुमारिकाला. तुम्हाला सगळ्या 9 आणि विषम संख्येने, त्या मुली विषम संख्येने 3, 7 अशा प्रकारे 9 विषम संख्येने असले पाहिजे. आणि प्रत्येकानं हळदी कुंकू लावायला विसरायचं नाही गडबडीत. आणि त्या नारळमध्ये जर तांदूळ घालून तिची ओटी भरायचं. जर प्रत्येकानं देणं होत नसेल, फक्त आपल्या घरात मुलगी असेल तिलाही दिलं तर चालतं. आणि त्यानंतर आपण फोडून आपण त्याचा प्रसाद करून खाऊ शकतो. इतकं नॉर्मल आहे. कन्यापूजन पण खूप महत्त्वाचं आहे. एवढं नॉर्मल पूजा असेल पण खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे घरात एक बरकत राहते. एक आधीपासून मानलेलं आहे की कन्यामध्ये ना त्यांच्यामध्ये एक भावना असते, ते खूप निरागस असतं, त्यांना काही वाईट नसतं त्यांच्यामध्ये विचार मनात काही वगैरे. त्यामुळे त्यांची पूजा केलेलं खूप लवकर देवीपर्यंत पोचते. आणि घरामध्ये धनधान्यांचा साठा होतो. आणि पूर्ण पॉझिटिव्हनी करायचं. असं केलं तर असंच होतं आहे का, तसंच होतं आहे का, असं नाही. आणि नवरात्रीचं सगळेजण अष्टमीला करा किंवा आणि पुन्हा आपल्या कडकण्या करतो अष्टमीला. अष्टमीच्या आदल्या दिवशी कडकण्या करून कडकण्या पण तिथे तो वेण्या वगैरे, करंडा, जोडवे, कंगवा आणि विडा असे पिठाने बनवतो. आणि ते सगळं आम्ही अडकवतो. तुमच्यात कसं करतात बघा. मी आता 3 उपाय सांगितले. तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ.